स्वामी सुतांचा खूप चांगला परिचय. त्यांच्या इतक्या अद्भुत घटना त्यांच्या आयुष्यात घडलेल्या आहेत. हो हो हो. आता समर्थांनी त्यांना आपला मानसपुत्र म्हणावा याच्या इतका मोठा गौरव नाही. काय असू शकतं ना. त्यामुळे पारख केलेली आहे ती समर्थांनी केलेली आहे. हो हो हो. अगदी खरं. त्यामुळे त्यांच्या ज्या रचना असतील त्याही तितक्याच ताकदीच्या असल्या पाहिजे, यात काही अप्रतिम आहेत. संशय अप्रतिम आहेत तुम्हाला सांगतो. हा. कारण मी नगरच्या रेखीनच्या मठामध्ये गेलो होतो, तिथेही स्वामी सुतांचा खूप चांगला संबंध होता. हो 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 त्या हो. ठिकाणी त्या रचना मला मिळाल्या बघायला. म्हणजे गद्य स्वरूपात मिळाले असतील हा, ना. गद्य स्वरूपात मिळाल्या. तुम्ही तुम्ही मला म्हणजे तुमच्या आता तुम्ही एवढे व्यस्त असता. एक तर तुमचं वय आणि ती व्यस्तता ह्याचा सांगडच मी घालू शकत नाही की आम्ही तुमच्या वयात इतके व्यस्त राहण्याचा विचार तरी करू का, असा विचार कधी कधी येतो. माझं तेव्हा कसं झालंय की सध्या म्हणजे ऑफिसमध्ये जेवढं करत नव्हतो इतकं काम मला सध्या मी करतोय. पण ही काय, ही कुठेतरी गुरुचा हात हो असतो, हो. त्याशिवाय हे नाही होऊ शकत. अहो, माझी तुमच्या माझी पात्रता नाही आहे हे मला समजते, परंतु ते करून घेणारा कोणतरी असतो, ती त्याची पात्रता असते, आपली नसते. अहो, कृपा चेहऱ्यावर आणि वाणीत दिसते. आणि जी तुमच्यामध्ये बघून म्हणजे तुम्ही जे कार्य करताय ना हे, त्याच्यासाठी खूप वंदन आहे. बरं मला हा, मला एक तुमचं काय, सांगायचं आहे. तुम्ही स्वतः एखादं युट्यूब चॅनल तुमचं आहे का? म्हणजे काय आहे ना. संकल्पना ऍक्च्युली लोकांजवळ आणण्यासाठी तुम्ही काय काय केलं? ऍक्च्युली हरी महेश आर्ट्स अँड प्रमोशन हे युट्यूब चॅनल आहे. बर आणि तुम्हाला म्हणजे सांगताना आनंद वाटतो मला की 1 महिन्यामध्ये 52-54 हजार व्ह्युअर्स झालेले आहेत. वा वा. तर म्हणजे ही स्वामी भक्ती आहे. माझे व्ह्युअर्स आहेत असं नाही म्हणत मी, हा हा. पण स्वामींवरच्या प्रत्येक भक्ताची असलेली ही पावती आहे. नाही, लोक पारखी असतात, ते बरोबर चांगल्याला ते उचलतातच. अगदी खरं बोललं. हा. तर हरी महेश आर्ट्स अँड प्रमोशन आम्ही एक सुरू केलेलं आहे. त्याची वेबसाईट पण आहे. बर. त्याचं आम्ही तर ते वेबसाईट आणि याचा रेफरन्स द्याल आपण वाचकांसमोर, ते ठेवूया, वाचकाने त्याचा उपयोग करून घेता येईल. आणि आम्ही पेनड्राईव्ह केलेलं आहे ह्या सगळ्या बर अल्बमचं. बर बर. की जे पेनड्राईव्ह आम्ही प्रत्येक मंदिरामध्ये, स्वामींच्या मंदिरात आम्ही आत्ता मुंबईत दिलेलं आहे. हा. पण असा मानस आहे की महाराष्ट्रभर ते प्रत्येक मंदिरात पोचवायचं. बर बर. आता ते आणि लाईव्ह कार्यक्रम करण्याची तुमच्या मनामध्ये इच्छा आहे असं मी ऐकलं. खूप म्हणजे प्रामाणिक इच्छा आहे स्वामींच्या चरणी की हे लाईव्ह व्हावं लवकरात लवकर. बर. असे असे ढग जमा पण होत आहेत की पार्ल्यामध्ये किंवा ठाण्यामध्ये किंवा पुण्यामध्ये बर. असं एक 4-5 लाईव्ह कार्यक्रम. कारण की लोकांना लाईव्ह ऐकायला पण आनंद होतो. हो. नाही, तसा तुम्ही एखादा युट्यूबवरही प्रीमियर ठेवू शकता लाईव्ह. हे एकाच वेळी तो शेकडो हजारो लोकांपर्यंत पोहोचू शकतो, कारण मी असे लाईव्ह केलंय, मला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला त्याचा. हो, करता येईल ना. हा. म्हणजे तसं करता येईल, पण सेम सेटअप असतो. हो, म्हणजे बरोबर. आम्ही जेव्हा रेकॉर्डिंग करतो त्यावेळेस तो ट्रॅक रेकॉर्डिंगचा भाग असतो. हो, तर तो एकटाच गायक असतो, तो एकटाच वादक असतो. लाईव्हच्या वेळेस हे सगळे सेटअप सेम असणार आहे. बरोबर मग ऑडियन्स सोबत का नसावं. बरोबर बरोबर. तर त्यालाच म्हणजे त्याच गोष्टीला लाईव्ह करता येईल, म्हणजे हा युट्यूबवर टाकता येईल. हा हा. मला एक सांगा की एखादा तुम्हाला रचना सुचली आहे, हो. म्हणजे ते बाळणपणच आहे, शेवटी नवीन मूल अरे जन्माला आलं, इतकं ते कठीण आहे. आणि त्यावेळच्या वेदना, त्यावेळचा आनंद, सगळंच आहे त्याच्यामध्ये. वेदना आहे आणि आनंदी आहे. त्या स्त्रीचं जेव्हा हे होतं, नवीन बाळ जन्माला येतं, तिला वेदनाही असतात आणि त्याच वेळी तिला आनंदही असतो. तर तुमचा असा काही अनुभव आहे का? आणि स्वर कसे सुचले तुम्हाला, त्या गोळी कशा आल्या बाहेर, असं एक थोडस डेमो तुम्ही देऊ शकाल का त्यात? हो, जरूर. मी म्हणजे किती लोक ह्याला मान्य करतील मला माहिती नाहीये, पण हे माझा प्रामाणिक भाव सांगतो. उच्च गोष्ट वेदनेतूनच तयार होते. हा, आनंदातून उच्च गोष्ट होणं मुश्किल आहे. हा माझा छोटासा बरोबर अनुभव आहे. आहे. नाही, अगदी बरोबर आहे. की तुम्ही एसी लावलेला आहे, सुखात आहेत, तर चांगली गोष्ट घडेल.
त्याच्यातून छान गोष्ट घडेल, पण माझ्या हृदयातून तुमच्या हृदयात पोहोचण्यासाठी जी वेदना लागते, हा. ती वेदना दोन्हीकडे झाल्या. ती वेदना, म्हणजे वेदना उत्पन्न करण्याचं सामर्थ्य त्या गायकात पाहिजे. हो तर हा. आता ह्या सगळ्या रचना लॉकडाऊन संपता संपता ज्यावेळेस सगळ्यांची, तसं म्हणलं तर संगीतकार लोकांची तशी फार चांगली अवस्था नव्हती. हा. म्हणजे सगळं सुरू होणार होतं, त्याच्या 6-8 महिन्यापूर्वी आपणच राहणार की नाही सगळ्यांना ह्याची हो भ्रांत होती. हो तो एक विचित्र कालावधी होता. हो संगीत हे माध्यम समाजामध्ये सर्वात शेवटचं माध्यम आहे. हा. आम्ही पहिल्यांदा काय म्हणतो की वरण भात भाजी पोळी मिळते का, हे सगळं अरे बाबा 2 टाइम जेवणाचा आधी ददात ती गेली पाहिजे, मग घर राहायला पाहिजे. ते आता तुम्हाला काय, एक मी याच्यात एक असा पॉइंट सांगतो. जसं आता माणूस ध्यान धारणा करतो, योगामध्ये जातो, त्याला पहिले अनाहत नाद ऐकू येतो. एक्झॅक्टली. नाद हा अतिशय प्रभावी आणि परिणामकारक असा भाग आहे. याच्यामध्ये इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या, आता स्वतः पृथ्वी आपल्या भोवती फिरते, स्वतःभोवती तिला एक नाद आहे. हो. सूर्य फिरतो तिला एक नाद आहे, चंद्र फिरतो त्याला एक नाद आहे. हे नाद ऐकण्याचं सामर्थ्य या अनाहत नाद ज्याला ऐकण्याची संधी मिळते त्याला येतं. अगदी खरंय. ती कारण की मंजुळ मंजुळ असे काही आवाज असतात, काही कर्कश असतात, सगळ्या प्रकारचे आवाज त्यात आहेत. तर हा नाद हा प्रचंड मोठा भाग आहे जीवनातला, जो आपल्या लक्षात येत नाही. तो ओंकारातूनच उत्पन्न होतो, हा. तो पोकळीतूनच उत्पन्न होतो, बरं. तो कन्स्ट्रक्टिव्ह गोष्टीतून उत्पन्न होत नाही. बरं. पोकळी जिथे असते तिथे तुम्हाला ओंकार तयार दिसतो. तुम्हाला, तुम्ही मायन्यूट ऐका. हा. जर तुमच्या कानात दडे बसले, फ्लाईट मधनं तुम्ही लँड करताना काही लोकांना कानात दडे बसतात. हो. तो जो एक एक नाद तयार होतो, तो कुठेतरी तो स्पेस असल्यासारखंच असतो ना. बरं. मग आम्ही कानाला दाबतो वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी. तर हे सगळं करत असताना जेव्हा मग मी विचार केला आणि जेव्हा मी करायला लागलो हे, आणि असंच स्वामी नाम मुखी, हे हे केव्हा निघालं माहितीये, जेव्हा मला संध्याकाळी एकाला पैसे द्यायचे होते. बरं. हा, ज्यांनी माझं चालवलं इतके दिवस लॉकडाऊन मध्ये, त्याला देणं मी लागतोच की हो. बरोबर. म्हणजे हे इतकं भरून आलं माझं निघताना बाहेर, आणि त्याला लागून तोची एक सुखी धन्य तीही लोकी जनिया, हे आधी सुचलं. रे ग मधाप मग रे ग सदा सा, हे नंतर सुचलं मला. बरं. तर हे जेव्हा आधी तुम्हाला सुचलं, ती वेदना आहे, बरं. आणि नंतर त्या वेदनेचं नोटेशन मी केलेलं आहे. बर बर बर. आधी नोटेशन करून ती वेदना त्याच्यात ऍडजस्ट नाही झालेली आहे. आता वेदनेला तुम्ही नकारात्मक घेऊ नका. बरोबर. वेदना ही नकारात्मक असते असं नसतं. वेदना ही आसक्ती पण असते. बरोबर. वेदना ही ओढ पण असते. ईश्वराला भेटण्याची ओढ ही पण वेदनाच असू शकते. बरोबर. वेदना म्हणजे तुम्हाला मारच लागला पाहिजे किंवा हेच यालाच नाही. वेदना असं नाही होऊ शकत, असं माझं तरी मत आहे. हो, संतांची चरित्र आपण बघितलं तर वेदनेने भरलेली आहे. आणि ऍक्च्युअली तेव्हा तेव्हा त्यांना हे अभंग आणि सूर त्यावेळी सुचलेले आहेत. त्याच्याशिवाय निघणारच नाही. संत तुकारामांचे बघा ना, ज्ञानेश्वर माऊलींचं बघा ना, ऋणू झुणू ऋणू झुणू, भ्रमरावर त्यांनी काय कसलं का ते लिखाण केलेलं आहे. म्हणजे आता ह्या ज्या निघतात त्यांच्या हृदयातून गोष्टी, किंवा या याला कुठेतरी प्रासादिक कृपा शिवाय नाही होऊ शकत. नाही होऊ शकत. आणि म्हणजे अंशात्मक असं मला वाटतं, तुम्हाला सांगतो, स्वामी सुतांनी किंवा स्वामी महाराजांनी माझ्यावरती इतकी सुंदर कृपा आणि इतकी सुंदर संधी दिली मला, हे माझं मी कुठल्या जन्माचं म्हणून समजत नाही, पण भाग्य समजतो.
बरोबर बरोबर. आणि मी तत्व मानतो. हा. तत्वाचे अंश आता स्वामी महाराज, दासगणू महाराज, हे हे जोडत नाहीये मी, पण ही सगळी अंश आहेत. बरोबर जरी मला दासगणू महाराजांनी नाव दिलं असेल कृष्ण, तरी कार्य हे होतंय माझ्याकडे. बरोबर. म्हणजे या सगळ्या, म्हणजे कुठल्याही व्यक्तीला, आता तुमचं स्वतःच बघा ना, तुम्ही सर्वांचं कार्य तत्व या अनुषंगाने करता. गुरुतत्व आहे ते. बरोबर. तर मी खूप खूप आभार, म्हणजे एक तर मी दासगणू महाराजांचा पहिला आभारी, आणि नंतर स्वामी स्वामी महाराजांचा, स्वामी सुतांचा, की मला ही संधी दिली. बरोबर. संधी दिली आणि स्फुरत गेलं ते. आता अजून, आता मी तुम्हाला सांगतो, फार नजीकच्या काळामध्ये पुन्हा दुसरा अल्बम स्वामींचाच येतोय. बर बर. अच्छा, या सगळ्या गोष्टींसाठी जो आर्थिक भाग असतो, हा. तो फार महत्वाचा असतो. बरोबर. आता तुम्ही घरात एडिटिंग वगैरे करता, ते स्किल आहे तुमचं, पण हे जेव्हा प्रोफेशनली केलं जातं त्याला एक, आणि ते आर्थिक पाठबळ पण जेव्हा स्वामी उभे करतात, बरोबर. तेव्हा ती असीम कृपा असते. बरोबर. असीम कृपा असते. आणि त्या वेदनांना एक कुठेतरी, वेदना म्हणजे चांगल्या अर्थाने बोल, की पुकार, पुकार म्हणू शकतो आपण, ईश्वराच्या बद्दलची पुकार. ती पुकार जेव्हा तुमची चॅनलाइज होते, तेव्हा अशी कुठेतरी रचना बाहेर माझ्यासारख्या अतिशय छोट्या माणसाकडनं निघू शकतं. बरोबर. ती कृपाच करू शकते ते. बरोबर. एखादी रचना तुम्ही गाऊ शकाल का, म्हणजे साथ नसताना? कुठलीही, आता हीच गातो ना, जरा आमचं तान, थोडं आमचं तानपुरा एकतर चालेल, तानपुरा चालेल, लावा. काय, मुळात मी तबला वादक, हा. आणि एका तबला वादक आणि रचना करणं लोकांना डायजेस्टिव्ह नाही. नाही नाही, असं काय. नाही नाही, आमच्या सांगीतिक आणि तो क्षेत्र. ताल नसता तर गायनालाही अर्थ राहत नाही. ताल आवश्यकच आहे, तितकाच अहो महत्वाचा आहे गायना इतका. अहो, तुमचं आमचं जीवनच स्वर तालावर आहे. हा. बाळ जेव्हा जन्माला येतं, तेव्हा त्याला जेव्हा मारलं जातं, तेव्हा ती, तो जो एक लय, ती रडण्याची लयच आहे ती. बरोबर. हा, त्याच्याशिवाय ते होऊ शकत नाही. हो हो. बरोबर. लय आणि ताल या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. हो हो. अहो, काही कोणाला काहीच येत नसेल, तो गुणगुणत बसतो. हो जी पहिली रचना केली मी तीच गातो. हो हो. अगदी. आ स्वामी नाम मुखी, धिन्ना धिंदिना, स्वामी नाम मुखी, तोची एक सुखी, धन्य ती लोकी जन्मुनिया, धन्य ती लोकी जन्मुनिया, स्वामी चरणी ध्यास, असे ज्या प्राण्यास, स्वामी चरणी ध्यास, असे ज्या प्राण्यास, सुखाब्धीचा वास तै ठाई, वा. धन्य ती लोकी जन्मुनिया, छान. हाची स्वामी पाशी,
पाठा भक्ती भावे नीट हाची स्वामी पाठ भक्ती भावे नीट करीता जीवट सुख होय धन्य ती लोकी जन्मुनिया म्हणे स्वामी सूत स्वामी सूत स्वामी सूत म्हणे स्वामी सूत भजावा समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ म्हणे स्वामी सूता भजावा समर्थ भावे हो यथार्थ सुखासाठी धन्य ती लोकी जन्मुनिया स्वामी नाम मुखी तोची एक सुखी धन्य ती लोकी जन्मुनिया वा वा, छान छान. म्हणजे हे सात संगतीमध्ये किती परिणामकारक होईल याची कल्पना आहे. म्हणजे हे तुम्हाला सांगतो मी करत असताना असलं भरून यायचं मला, कारण की ताल ताल आणि एक तर गाणं शिकलेलं आणि त्याला तालात्मक त्याला बांधणी करताना तो आनंदाचा भराव असायचा. भरून येणं म्हणजे की अरे परमेश्वरा काय संधी देतोय तुम्हाला करण्याची, काय भाग्य आहे माझं. वा. की म्हणजे आता या क्षणी असं वाटतं की माझे आई वडील म्हणजे आज असते किंवा माझे गुरुजन असते. माझे वडील माझे गुरुच होते, पंडित भाई गायतोंडे, ज्यांच्याकडे मी गंडाबंद शिष्य तबला वादक, त्यांचा मी गंडाबंद शिष्य. त्यांना पण पंडित सी आर व्यासांना, ह्या सगळ्यांना खूप आनंद झाला असतं हे सगळं ऐकताना. की पण चला, नियती हा फार मोठा, ते कुठेतरी पोचवत असतील तिकडून. हो, अगदी आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचतच, यात काही शंका. पोचतच. त्या सर्वांचे आशीर्वाद आपल्यावर असतात म्हणून हे आपण करू शकतो. त्या सर्वांचे आशीर्वाद आणि तुमच्यासारख्या म्हणजे साधक लोकांच्या जो एक सद्भाव प्रेम असतं ना, तुम्ही जे सद्भावनेने ज्या प्रेमाने तुम्ही सगळ्यांचं करता, ती एक कृपाच आहे. आणि त्या तुमच्या कृपेचा पण आम्हाला लाभ मिळतो, निश्चित मिळतो. म्हणजे स्वार्थीपणाने नाही बोलत आहे, सत्कृपा. आपण जसं हे म्हणतो ना की सत्पात्री दान असावं, तसं कृपा पण चांगलीच घ्यावी. कृपेमध्ये लाचारी असावी नसावं. म्हणजे असा छोटा आहे मी तुमच्याशी बोलण्यात, पण जो मी अनुभव स्वतः घेतलाय डे टू डे मध्ये, आणि या रचना करताना तो खूप जास्त घेतला. मला तुम्हाला सांगतो, मी प्रत्येक मुवमेंटला मला स्वामी सुतांनी किंवा स्वामींनी मला जाणीव करून दिली आहे कशाची, प्रत्येक क्षमतेची. तुझ्यामध्ये ही गोष्ट नाही ही पण जाणीव करून दिली, तुझ्यामध्ये ही उच्च गोष्ट आहे ही पण जाणीव करून दिली. अनबायसली बघायला पाहिजे ना स्वतःकडे माणसाने एका वयानंतर. हो, बरोबर. असं बस
कार्य घडत राहो. हो, खूप छान वाटलं तुमची मुलाखत घ्यायला मला संधी मिळाली. आणि विशेषतः स्मिता मनोहरांचा मी फार आभारी आहे. त्यांनी मी ही पण भेट, आहे. हा ती भेट त्यांनी घडवून आणली, त्याबद्दल मी त्यांचाही अत्यंत आभारी आहे. मला वाटतं या ठिकाणी आपण थांबूया एक. मला खूप आनंद झाला तुमच्या संवाद साधून. आणि म्हणजे फक्त आभार प्रगट करू शकतो मी. नाही, ठीक आहे. आणि भेटूया. मागणे हे माझे स्वामी तुझ पाशी, विघ्न भजनासी येऊ नये. मागणे हे माझे स्वामी तुझ पाशी, तुझाची निरोपा सर्वांसी मी देतो, तुझे नाम गातो आवडीने. मागणे हे माझे स्वामी तुझ पाशी, तेथेही उपाधी न बाधो सर्वथा, तेथेही उपाधी न बाधो सर्वथा. बापा दीनानाथा सांभाळावे, बापा दीनानाथा सांभाळावे. मागणे हे माझे स्वामी तुझ पाशी, स्वामी सुत म्हणे, स्वामी सुत म्हणे तुझी बाप धानी. स्वामी सुत म्हणे तुझी बाप धानी. सांभाळी भजनी बाळकासी. मागणे हे माझे स्वामी तुझ पाशी, विघ्न भजनासी येऊ नये. मागणे हे माझे स्वामी तुझ पाशी, स्वामी तुझ पाशी,
स्वामी तुझ पाशी